सर्वांना वंदन करतो. खरोखर 2 मिनिटं पहिल्यांदा या बँकेविषयी मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत आणि मग मी विषयाकडे जाणार आहे. 141 कोटी ठेवी असणारी ही बँक 101 कोटी कर्ज दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने जन्मापासून मृत्यूपर्यंत 28 योजना देणारी ही बँक आहे. या बँकेसाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण. जन्म आणि मृत्यू याच्या मधला अंतर आहे जीवन. आम्ही जन्माला येताना रडत येतो आणि जातानाही रडत जातो. मग आयुष्यभर रडायसाठी जन्माला आलो का? नाही, तर आयुष्यभर हसायसाठी जन्माला आलो. ही शिकवत देणारी ही पैसा पण बँक आहे. म्हणून परत बँकेसाठी एकदा टाळ्या वाजवा. मानवी जीवनामध्ये अनेक सुखदुःखाच्या लाटा येत असतात, जात असतात. लाट सुखाची असू दे, लाट दुःखाची असू दे, तिला सावरायला आणि आवरायला कुणाच तरी पाठबळ लागतं. आणि ही पाठबळ देणारी बँक म्हणजे पैसा फंड बँक आहे असं मला तरी वाटतं. कारण का, या बँकेचं नाव खूप मोठं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये खूप बँका असतील, पण सेवाभावाने काम करणारी ही बँक खरोखर महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारातील बँक आहे. आणि इथं जी माणसं जी काम करतात ती निस्वार्थी भावाने काम करतात. म्हणून ही बँक, ही संस्था एवढी मोठी विकासाला आणि नावारूपाला आलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे, थोरा मोठ्यांचे त्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. जुन्यांचा आदर करावा आणि नव्यांची कदर करावी. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जुन्या माणसांचा आदर करावा आणि नव्या माणसांची कदर करावी. जाता आता सांगतो, बाप आणि मुलगा जेव्हा बरोबरला येतील, बापाला मुलग्याचं आणि मुलग्याला बापाचं जेव्हा चप्पल पायामध्ये बसेल तेव्हा बापाने काम करायचं. मुलग्याला विचारायचं, बाबा कसं करू? मुलग्याला वाटायला पाहिजे मला विचारल्याशिवाय बाप काय करत नाही. आणि जेव्हा बाप थकेल, बापाला काहीच जमणार नाही, तेव्हा मुलग्यानं बापाला विचारायचं, बाबा कसं करू? कारण का बाबांना वाटायला पाहिजे मुलगा मला विचारल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकत नाही. त्या घरामध्ये भांडण राहत नाही, त्या घरामध्ये विकृती राहत नाही, संवाद होतो. तसं सासूनं पण सुनेला विचारावं आणि सुनेनं पण सासूला विचारावं. मला आज विषय वेगळा दिलाय, युवा शक्ती, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती. मी त्या विषयाकडे वळतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर विचार केला तर भारत, बलशाली भारत जर घडवायचा असेल, मगाशी आता सरांनी सांगितलं की 18 ते 45 वयोगटातील भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण असणारा भारत देश आहे. 70% 65% तरुण असणारा जगातला एकमेव भारत देश आहे. ही तरुण पिढी बर्बाद व्हावी असं जगाने एक षड्यंत्र रचलेलं आहे. चीनमध्ये एकाच मुलाला जन्म दिला जातो. चीन म्हाताऱ्यांचा देश म्हणून घोषित होईल काही दिवसानं. जर्मनी, जपानमध्ये मुलंच जन्माला येत नाहीत. तिथं मुलं जन्माला घालायसाठी प्रयत्न केला जातो. पण भारत असा एक जगाच्या पाठीवर देश आहे, इथं माणसाला तोटा नाही. 142 कोटी लोकसंख्या झाली या देशाची. बघा, दुर्लभम भारते जन्मा, या भारतात जन्माला येणं दुर्लभ गोष्ट आहे. माणसाच्या जन्माला येणं त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट आहे. चांगली संगत मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट आहे. आणि चांगल्या माणसांच्या बरोबर काम करायला मिळणं ही त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट. बघा, आम्ही भारतात जन्माला आलो, पहिली गोष्ट मिळवली. दुसरी गोष्ट, माणसाच्याच जन्माला आलो. इतर पशुपक्ष्यांच्या देहात गेलो असतो तर आज इथं बसून ऐकता आलं नसतं. म्हणजे या ठिकाणी सांगायचा हेतू काय आहे? बघा, माणसाचा जन्म किती श्रेष्ठ आहे. जाता आता सांगतो. मग व्यसन का करायचं का नाही, कशासाठी करायचं, या देहाची किंमत किती आहे अगोदर बघूया आणि मग मूळ विषयाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, जगातले सगळे पशुपक्षी उडत असताना पंख जोडून घेत नाहीत, पाय जोडून घेतात. आणि चालत असताना पंख जोडून घेतात. जगात एकच प्राणी असा आहे त्याला 24 तास हात मोकळे दिले. आम्ही माकडाचे वंशज. माकडाला सुद्धा चालताना हात टेकावं लागतं हो. पण जगात एकच प्राणी आहे, आम्ही बसलो तरी हात मोकळे आहेत, आम्ही झोपलो तरी हात मोकळे आहेत, आम्ही चालताना हात मोकळे आहेत. जगात कोणाला हात मोकळे दिलेत का? 83,99,999 जीव आहे. 84 लाख माणसाचा जीव आहे. जगातले सगळे पशुपक्षी चालताना जमिनीला तोंड टेकतात. बघा, पक्षी घ्या, पशु घ्या, पण एकच माणूस नावाचा प्राणी आहे, त्याला चालताना जमिनीला तोंड टेकावं लागत नाही. आम्हीच माणसाच्या जन्माला का आलो? आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी समान दिल्या जगातल्या सर्व पशुपक्ष्यांना. माणसाला पण या 4 गोष्टी दिल्या, पण 2 गोष्टी ज्यादा दिल्या. माणसाला एक ज्ञान ग्रहण करायची शक्तीने बुद्ध्यांक सगळ्यात जास्त दिला. मानवा, साधून घे कल्याण. कल्याण म्हणजे मुंबई कल्याण. तुमच्याकडे मुंबई कल्याण आहे आणि आत्मकल्याण. कल्याण शब्द तोच आहे, पण कुठल्या वाक्यात वापरला आहे त्या शब्दामुळं
वाक्यामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. काही माणसं मुंबई कल्याणाच्या नादाला लागतात. मुंबई कल्याणाच्या नादाला लागून कोणाचं कल्याण झालंय का आजपर्यंत? माझ्या तरी नजरेसमोर कोण नाही. मग आत्मकल्याणाच्या नादाला लागाव. माणसाच्या जीवनाचं सार्थक व्हायचं असेल, बघा, मूल जन्माला येताना रडत येताना जातानाही रडतो. माणूस आयुष्यभर रडायसाठी नाही जन्माला आलो, हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे. हसण्यासाठी जन्म आपला, हसणाऱ्याचे रोग निघून जातात, दुःख करतो त्याला नसलेले रोग होतात. हसणाऱ्याचं आयुष्य वाढतं, दुःख करतो तो लवकर मरतो. आज या क्षणापासून प्रयोग करून बघा. जेवढं तुम्ही चित्ता मेलेल्या माणसाला जळते, चिंता जिवंत माणसाला जळते. चिंतन काहीतरी शोध लावून देतं. माणसानं चिंतन करावं, चिंता करायची नाही. गेलेलं आणता येत नाही, उद्याचं माहित नाही. बघ, गेलेलं काय आणता येतं का? उद्या काय होणार आहे आयुष्यात माहित आहे का? पण वर्तमान आपला संपायला आलाय. वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल, जीवनात जर आनंद मिळवायचा असेल आणि आनंद मिळवता मिळवता दुसऱ्याला आनंद द्यायचा असेल तर आपण आनंदी पाहिजे. मीच आनंद नाही तर मी दुसऱ्याला सर आनंद कसा देणार? देऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी माणसाचा जन्म आहे. बघा, या देहाची किंमत किती आहे? जाता सांगतो. एका नकली दाताची, खोट्या दाताची सर किंमत आहे 5,000 रुपये. खरं नाही, रूट कॅनल करून सगळं केलं. 32 दाताची किंमत किती? लवकर करा, गणित कोणाचं चांगलं असेल तर. मी अकाउंट शिकवतोय. बोला लोक. जिल्ह्यातले सगळे सेक्रेटरी माझ्याकडे अकाउंट शिकायत. किती? 5,000. 32 गुणिले 5. जाऊ दे. जिभेची किंमत किती? खारट तिखट आंबट कडू गोड तुरट एवढ्याशा जिभेवर 6 चवी कळतात. स्वरयंत्राची किंमत किती? इथं ध्वनी येतो बघा. ध्वनी परावाणीत नाही, तो परा पश्चिंती मध्यमा वैखरी 4 वाणीतून ध्वनी येतो. पण इथं कंठवय आहे. किती किंमत आहे? लता मंगेशकरांना विचारा, त्यांच्या स्वरयंत्राची किंमत किती आहे? जाऊ दे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना विचारा, त्यांच्या स्वरयंत्राची किंमत किती आहे? जाऊ दे. स्वामी विवेकानंदांना विचारा, त्यांच्या स्वरयंत्राची किंमत किती होती? इंद्रजित देशमुख साहेबांना विचारा, त्यांच्या स्वरयंत्राची किंमत किती आहे? सगळ्यांना बोलता येतो, कुणाला बोलता येत नाही जगामध्ये. पण वाणी ही फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी मला सांगायचं होतं, बघा, हे आपलं श्रवण यंत्र आहे, ऐकणार. याची किंमत किती आहे? ज्याला ऐकू येत नाही त्यांना विचारा. एका बोटाची किंमत किती आहे? 4 बोटांची किंमत किती आहे? बघा, एका बोटानं बादली उचलते काय? नाही. 5 बोटं एकत्र केली तर उचलते. हात तोच आहे. जाता आता सांगतो सहकारी बँक काय म्हणून. सहकार म्हणजे काय? जाता आता आला विषय म्हणून सांगतो. एका बोटानं बादली उचलत नाही, 5 बोटं एकत्र केली तर उचलते. 4 बोटानं आता घरात गेल्यानंतर प्रयोग करा. 4 बोटानं जेवायचा, अंगठा वापरायचा नाही, अंगठ्याला हात लावायचा नाही, अंगठा घ्यायचाच नाही. जेवून दाखवा, मला फोन करा, किती अन्न तुमच्या पोटात गेलं मला सांग. 4 बोटांची हिंमत नाही हो. अंगठा नसेल तर अंगठ्याची किंमत किती? पण अंगठा कानात जातोय का बघा. कोण पाहिजे? करंगळी. कोण नको यातलं? कोण नको? बोला की. कोणाला? सगळीच पाहिजेत. सगळीच पाहिजेत सगळ्यांना. याला म्हणतात सहकार. याला म्हणतात माणसाचं शरीर हा जगातला पहिला सहकार आहे. माणसाचं शरीर हा जगातला पहिला सहकार आहे. कोपऱ्यामध्ये वस्तू पडल्या, मी इथं उभा आहे, आता उचलायचं आहे. माझ्या शरीरामध्ये उचलणार कोण? हात. हात तिथपर्यंत पोहोचतोय का? नाही. मग पहिल्यांदा जायला पाहिजे कोणी? पायाने. पाय म्हणतात माझा काय संबंध? उचलणार आहे कोण? हात. उचलू दे ना. हात उचलू शकतो? नाही. मग कोणी जायला पाहिजे? पायाने. आता पाय माझे तिथपर्यंत जायला माझा मेंदू व्यवस्थित पाहिजे. मी इकडे जाताना उलटं जायला लागलो तर जाऊ शकणार नाही. माझं हृदय चालू पाहिजे, माझी सगळी इंद्रिय चालू पाहिजेत, तर मी तिथपर्यंत जाणार आहे. प्रत्यक्ष उचलणार आहे हात, पण अप्रत्यक्ष कोण कोण काम करायला पाठीमागं. ह्याला म्हणतात कुटुंब व्यवस्था, याला म्हणतात सहकार, याला म्हणतात मानवी जीवन, याला म्हणतात समाज व्यवस्था. घरामध्ये कोण नको? सासू नको का सून नको? कोण नको? बाप नको का आई नको? कोण नको? सगळ्यांना सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांना सगळ्यांची गरज आहे. म्हणून बाप म्हणत असतो मुलाला, अरे पोरा, तुझ्या वयाचं असताना एका पॅन्ट शाळा शिकलो, तुला आता 10 ड्रेस घेतलं तर रुसतोस, भांडतोस. मुलगा म्हणतो, घेतलं म्हणून काय झालं? तुमचा बाप गरीब असेल, माझा बाप गरीब नाही. बघा मुलाचं उत्तर काय. पण जेव्हा मुलगा बाप होईल ना, तेव्हा बाप काय म्हणतो मुलग्याला कळतं. पण वेळ निघून गेलेली असते. तेव्हा मुलगा बाप होईल ना, तेव्हा बाप काय सांगत होता हे मुलग्याला कळतं. पण तेवढा बाप निघून गेलेला असतो, लक्षात ठेवा. म्हणून मगाशी सांगितलं, जुन्यांचा आदर करा, नव्यांची कदर करा. या ठिकाणी देहाची किंमत जाता आता बघालो. 2 मुद्दे सांगतो आणि पुढे जातो. विषय खूप मोठा आहे, मला एक 10 मिनिटं वाढवून द्यायला पाहिजे सर. माझी मागणी म्हणून, कारण का 7ला चालू झाले. 7-8 वाजून 10 मिनिटापर्यंत चालतंय ना? हा, ठीक आहे. तर बघा, किडनीची किंमत किती आहे? जन्माला आल्यापासून किडनीचं काम झालंय, देह सरणार जाईपर्यंत किडनी बंद आहे का? हृदयाची किंमत किती आहे?
लिव्हरची किंमत किती आहे, किडनीची किंमत किती आहे, मेंदूची किंमत किती आहे. मातेच्या गर्भात 4थ्या महिन्यात बाळाचं हृदय चालू होतं, देह सरना जाईपर्यंत हृदय बंद आहे का बघा. कधी विश्रांती घेतली का बघा, कधी त्याला ऑइल ग्रीसिंग केलंय का बघा. नाही ना. आम्ही झोपलं तरी चालू असतं की हो, का बंद असतं. मग झोपतोय कोण, पट्ट्या. उठतोय कोण, पट्ट्या. आणि तो झोपला तर उठणार कोण. असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. जाऊ दे. आमचे एक मोरे साहेब सरवडेचे होते, त्यांचं हृदय बदललं. जाता आता फक्त किंमत सांगतो आणि जातो. गुजरातमधून हृदय आणलं. 28 वर्षाच्या 27 वर्षाच्या मुलाचं 1 नंबरला नाव होतं, 3 नंबरला नाव होतं, 1 नंबरला घेतलं. आज हृदय बसवलं आणि उद्या सकाळी गेले. हो, किती खर्च आला असेल हृदय बसवाय. 1 कोटी रुपये आहेत कोणाकोणाकडे. 1 कोटी रुपये डिपॉझिट भरायचे आणि जन्माला यायच. देहाची किंमत किती. एक हृदय बसवायला दुसऱ्याचं काढून 1 कोटी रुपये घेतले. खर्च आला, पण जगले नाहीत. एक कॅमेरा फोटो काढायचा असेल तर जवळचा आणि लांबचा ऍडजस्ट करायला तो मेगापिक्सल. किती मेगापिक्सल कॅमेरे, 2 दिले फुकट. जवळचा फोटो काढतो आणि लांबचा फोटो काढतो. हो, फुकट. जन्माला येताना फुकट. जगात फुकटची काही किंमत कळत नाही, लक्षात ठेवा. मग भगवंताने एवढं चांगलं शरीर दिलं फुकट. चूक केली का, चूक केली का. मग चूक केली असं वाटायला नको. म्हणून माणसाच्या जीवनाला आल्यानंतर काय करावं. युवा शक्ती. किती सामर्थ्य आहे युवा शक्ती. कोण कोण युवकांनी काय काय केलं आधी सांगतो, आणि युवक काय करायला आताच्या आता सांगतो. 16 वरीस म्हणा की, मी नाही म्हणाय, तुम्हीच म्हणले. 16 वरीस मी म्हणतोय मोक्याचं, तुम्ही म्हणला धोक्याचं. मी धोक्याचं म्हणाय नाही. आता मोक्याचं का सांगतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण केला. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरती 733 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवली. 500 वर्ष मागे गेलं नॉस्ट्राडामस पर्यंत विज्ञानाचा इतिहास सापडतो. 733 वर्षापूर्वी कुठं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या 16 वर्षी घेतली. युवक, मी सांगावलं युवक. बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 16 वर्षी निर्माण केला. स्वामी विवेकानंदांना आईने विचारलं होतं वयाच्या 16 वर्षी, अरे नरेंद्र तुला कोण व्हायचं आहे भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, आई मला टांगेवाला व्हायचं आहे. आई म्हणते वेडा आहेस का, टांगेवाला होणार आहेस, बघ अजून विचार कर. स्वामी विवेकानंदांचा निर्णय ठाम होता. अरे नरेंद्र अजून विचार कर, आई म्हणते. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात आई मला टांगेवालाच व्हायचं आहे. तेव्हा आई नको म्हणाले नाही. आई किती सुज्ञ आहे, आई किती शाणे आहे, आई किती बुद्धिमान आहे. बघा, मी 2-3 आया पण तुमच्या समोर मांडणार आहे. ते स्वामी विवेकानंदांची आई काय बोलली नाही. तुला टांगेवाला व्हायचं ना, ठीक आहे म्हणली. बाजारात गेल्या, एक फोटो आणला, तो फोटो भिंतीवर लावला. त्या फोटोवर चित्र होतं रथाचं, घोड्यांचं, आणि त्या रथाचा सारथी होते कृष्ण भगवान. आई म्हणाली नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचं ना, हा टांगा बघ. हा अन्यायासाठी, अन्याय करायसाठी लढणारा टांगा नाही, अन्यायाविरुद्ध लढणारा टांगा आहे. तुला टांगेवाला व्हायचा ना, या टांगेवाल्यासारखा हो. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आई लाभावीन प्रीती करते लेकरावर. ते लेकरू मोठं झालं मला सांभाळावं न सांभाळायचा हेतूच नसतो, म्हणून आईला माऊली म्हटलं आणि संतांना एक माऊली म्हटलं. आई निर्हेतुक प्रेम करते लेकरावर, आणि संत पण निर्हेतुक प्रेम करतात समाजावर, म्हणून संतानाने आईला माऊली म्हटलेलं. या ठिकाणी मला सांगायचं होतं, समर्थ रामदास स्वामी आकाशाकडे बघत बसले होते वयाच्या 16 वर्षी. आईनं प्रश्न विचारला, समर्था कसली चिंता करतोस. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आई साऱ्या विश्वाची चिंता करतो वयाच्या 16 वर्ष. परत पाठीमागे जातो. बाल शिवबा लहान होते, छोटे होते. जिजामाता रोज दूध पाजायच्या स्वतःच्या हातानं, आणि हाताने दूध पाजत असताना एक संस्काराची गोष्ट सांगायच्या. रोज एक गोष्ट सांगायची. एक दिवस गडबड होती, जिजामाता बाहेर कुठेतरी चालल्या होत्या. दाशीला सांगितलं दूध पाज, पण दूध पाजताना संस्काराची गोष्ट सांगायला विसरू नको. दाशी म्हणली ठीक आहे. जिजामाता बाहेर गेल्या, थोड्या वेळानं परत आल्या. दाशीला विचारलं दूध पाजलंस का, ते म्हणाले पाजलं. संस्काराची गोष्ट सांगितलीस का, दाशी म्हणली नाही विसरलो. जिजामाता पळत गेला. छोटे बाल शोभा होते, त्यांचे पाय धरले आणि त्यांना उलट केलं आणि त्यांच्या पोटातलं दूध बाहेर काढायला लावलं. का, आज तू संस्काराची गोष्ट ऐकली नाहीस, तुला हे दूध पचू देणार नाही. ते महापुरुष झाले, छत्रपती झाले, शिवाजी महाराज झाले. लक्षात घ्या. म्हणजे संस्कार कुठनं चालू होतात, आपल्या घरापासून.
मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा आई काय काय बघते, काय काय ऐकते, तिथनं संस्कार चालू होतो. आई काय बघते? रामायण आणि महाभारत पुण्यात वाचायला लावलंय, जिजामाता वाचायला लावायच्या शिवाजी महाराज पोटात असताना. लक्षात, ते महापुरुष झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईनी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐशे बळ रेडा बोले, त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. सिद्धेश्वराचं मंदिर आळंदीमध्ये कधी गेला तर बघून त्या पिंपळाचं पान घेऊन या आणि जगातल्या कुठल्याही पिंपळाला लावा, त्या पिंपळाचे पाठ बघा कसे आहे, सोनेरी. त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. मग ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पोटाला आले. खूप आया मांडण्यासारख्या आहेत आपल्या समोर. विषयाकडे खूप विस्ताराचा विषय आहे, मी पुढे जाणार आहे. युवा शक्ती. आणि म्हणून बघा, आपण बघत होतो श्रीश कुमार सारखा 16 वर्षाचा मुलगा बघा, इंग्रजांचं राज्य होतं, हातामध्ये झेंडा घेऊन इंग्रजांच्यावर बंड करून समोर चालला होता. आणि समोर ना तो इंग्रज अधिकारी म्हणाला, श्रीश हातातला झेंडा खाली टाक, नाही तर तुझ्या छातीवर गोळ्या घालणार. श्रीश म्हणाला, तुम्ही कितीही गोळ्या माझ्या छातीवर घाला, पण मी हातातला झेंडा खाली टाकणार नाही. वंदे मातरम, भारत माता की जय म्हणणारा श्रीश कुमार वयाच्या 16 वर्षाचा होता. लक्षात ठेवा, 10वीचं वय होतं. या ठिकाणी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तरुण मी तुमच्या समोर मुद्दाम मांडालो. आजची तरुण पिढी काय करते आणि तरुणांनी काय करायला पाहिजे? ज्या तरुणांनी आम्हाला आदर्श घालून दिला, ज्या तरुणांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या तरुणांनी हा भारत घडवला, बलशाली भारत घडवला, त्या भारताकडे बघत असताना, त्या तरुणांच्याकडे बघत असताना आपल्याला पाठीमागं थोडं वळून बघावं लागेल. म्हणून काही चिंतन तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. या ठिकाणी मी सांगत होतो, आपल्या घरामध्ये एक बॉक्स आहे. कुठला? बोला की. टीव्हीचा लॉंग फॉर्म काय? टेलिव्हिजन. आम्ही त्याचा लॉंग फॉर्म केलाय. टीव्हीवर चांगलं बघितलं तर टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे विकास. आणि टीव्हीवरला वाईट बघितलं तर टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळ. त्याला आयुष्याचं लवकर वाटोळ लावून घ्यायचं आहे. त्यानं जास्त टीव्ही बघावा असं सांगितलेलं आहे. जगाने एक षडयंत्र रचलेलं आहे. 900 वाहिन्या आपल्या घरामध्ये सोडल्यात. किती वाहिन्या आहेत? अमेरिकेमध्ये फक्त 3 ते 4 तास टीव्ही दूरदर्शन सुरू असतं. दूरदर्शन नाव आहे त्याचं खरं, म्हणजे लांबचं दिसतंय दर्शक. तर 4 तास सुरू असतो, वरणच बंद केलं जातं. जगामध्ये भारत असा एक देश आहे तर 24 तास सुरू असतं. 24 तास. रात्री लावा, दिवसा लावा, कधी पण लावा, चालूच आहे. काहीतरी चालूच आहे, काहीतरी चालूच आहे. बघा, 142 कोटी लोकसंख्या आहे. रोज सरासरी 3 तास टीव्ही बघितला. माणसं बघतात सरासरी 24 तासात किती तास टीव्ही बघतात? 3 तास. सर गणित किती झालं? 142 गुणिले 3 तास किती झालं? 14 त्रिक 42 आणि 2 त्रिक 6 म्हणजे किती कोटी झालं? 426 कोटी तास या देशाची एनर्जी रोज वाया जाते. भारत माझा म्हणा की, भारत माझा, सारे भारतीय माझे म्हणा की, माझ्या देशावर माझे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. बरोबर आहे ना? कळलं का? हा, भारत माझा देश आहे ना, भारत माझा देश आहे ना. बघा जरा पाठीमागून, या जगामध्ये सगळे शोध भारतात लागले हो. 1 ते 9 जगाने शोधलं, 0 कोणी शोधलं? कुणी? कुणी त्यातलं कुणी? आर्य चाणक्य नाही, आर्यभट्ट, भास्कराचार्य, सॉरी. 1 ते 9 सगळ्यात मोठं. 1 ते 9 जगाने शोधलं. 0 नसतं तर गणित झालं असतं का? इंजिनिअरिंग चाललं असतं का? शोध लागला असतं का? मग शून्याची किंमत किती हो? शून्याची किंमत, शून्याच्या पुढे 1 लिहिलं तर सर एकच किंमत आहे. 1वर 0 दिलं तर 10 आहे. 2 शून्य दिलं तर 100 आहे. शून्याची किंमत किती? 0 नसतं तर गणित झालं तर 0 भारताने शोधलं हो. पण 9ला वाटलं मी सगळ्यात मोठा आहे, 8ला घेऊन टाकूया. 8 म्हणलं 9 याच्या आधी 7ला घेऊया. 7 6 कडे गेले. 6 5 4 3 2 1 गेलं. 1 म्हणलं माझ्या खाली 0 आहे, कुणाला गिळू? 1 म्हणलं आता शून्यासंग, शून्याला गिळायचं नाही, शून्यासंग मैत्री करायची. किती झालं? बोला की, कोण मोठं? गिळणारा का मैत्री करणारा? काय शिकवणार बघा भारतीय संस्कृती. जगातलं पहिलं मेंदूचं ऑपरेशन भारतामध्ये झालं. दूरदर्शनचा संजयाच्या दूरदृष्टीने लागला. सगळे शोध भारतातले, याचे पुरावेत, याचे पुरावेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून दुर्लभम भारतीय जन्मा. त्यामध्ये तरुण असणं सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. सगळी इंद्रिय चांगली असतात आणि तरी सुद्धा आपण कशाच्या नादाला लागतो? व्यसनाच्या नादाला लागतो. कशाच्या? टीव्ही एक व्यसन आहे, मोबाईल एक व्यसन आहे, तंबाखू एक व्यसन आहे, दारू एक व्यसन आहे, चहा पिणं पण व्यसन आहे. 10 प्रकारचे व्यसन आहेत. किती व्यसन आहेत? सगळी सांगता येणार नाही, 2च सांगतो जातात. जर टीव्हीचा प्रयोग करायचा असेल तर करून बघा. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, आहेत प्रत्येकाच्या घरात, आता त्या मुलाला व्यसन लागले कसलं? मोबाईलचं. टीव्हीपेक्षा मोबाईलचं. आई म्हणते किती वर्षाच्या मुलाला? आई म्हणते किती वर्षाच्या मुलाला? अजून त्याला रांगते, अजून चालता येत नाही. त्या मुलाला आई म्हणते जरा रडते, जरा दमवते. आई म्हणते गाणं लावून देऊ का? नीट ऐकायचं. कोण म्हणते?
आई. बरं, आई आधी सांगतो. आताची मुलं आईला काय म्हणतात? मम्मी. मम्मी म्हणाय कोणी शिकवलं? आईनं शिकवलं. मम्मी म्हणाय कोणी शिकवलं? बोला की. आई नाही म्हणाय का शिकवलं नाही? मम्मी शब्द कुठून आला? इजिप्तमध्ये 2500 वर्षापूर्वी प्रेत पडून ठेवले, त्या प्रेताला मम्मी म्हणतात पिरॅमिड्स मध्ये, डेड बॉडीला. आणि त्या प्रेताच्या रखवालदाराला डॅडी म्हणतात. हे 2 शब्द भारतीय शब्दकोशात नाही, हे इजिप्त मधून आले. आता नीट ऐका. आता तिथं मड्याला मम्मी म्हणतात. आता समजा आई आली पुढनं आणि मुलांना हाक मारली, ए मम्मी इकडे, म्हणजे ए मड इकडे. चालत्या बोलत्या दैवताला मड म्हणून हाक मारायची. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आणि मड्याचा रखवालदार डॅडी. प्रयोग करा. मम्मी म्हणताना ओठ मिटवायचा नाही, आई म्हणताना ओठ मिटवायचा. म्हणा लवकर, म्हणा फास्ट, वेळ कमी आहे. मम्मी म्हणताना ओठ मिटला नसला पाहिजे, आई म्हणताना ओठ मिटवून म्हणायचं. म्हणा लवकर, म्हणा की, खरंच म्हणा, म्हणा की, तुम्ही तर म्हणा. येते म्हणा? नाही, येणारच नाही, म्हणूच नका. कारण हे प्रयोगांती सिद्ध आहे. मम्मी हे ओटातलं तुटकं नातं आहे. तुटकं म्हणजे इथं जन्माला येतं, इथं संपतं. आई हे पोटातलं नातं आहे. इथं परावाणी आहे. परा पश्यंती मध्यमा वैकरी 4 वाणीतून ध्वनी येतो. मग सांगितलं आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वरी भारतीय संस्कृती आहे. पण आईनं आईच म्हणायला शिकवावं मुलाला. कारण का? पुढचा करतो ते मागचा अनुकरण करतो. मगाशी ओवीस सांगितली, मार्गी अंदाज रिसा पुढे देखणाही चाले जैसा. मग आम्ही जर देखणे असो, दृष्टी असेल आम्हाला, तर मागच्या पिढीला आम्ही काय शिकवायला पाहिजे? पोरग वरातीत नसते का हरिपाठात नसते? बोला की. हरिपाठात हात जवळ येते का लांब जाते? आणि वरातीत असं वाकडं वाकडं तिरकच येते बघा, सरळ नाचतच नाही. कधी पण बघा, कोणाच्या लग्नातलं व्हिडिओ असलं तर आता जाऊन बघा घरात, वरातीत कसं नाचते. संस्कृती का विकृती? आता गावात गणपती आहेत की नाही, ते आमच्या भागात तिकडे सांगतो, तुमच्या इथलं मला माहित. प्रत्येकाच्या मंडळाचा गणपती आहे. मग राशिवड्याला गणपती का बघायला जायचं? तिकडं राशिवड म्हणून गाव आमचं. दुसऱ्या दिवशी ट्रॉलीवर चपलं गोळा केली जातात. 1 ट्रॉली डम्पिंग चपलं, म्हणजे चप्पलाचं पण भान नाही त्याला. चप्पल सुद्धा रस्त्यावर टाकून जातो. तरुण सांगवले मी तुम्हाला. तरुण कशासाठी गणपती उत्सव केले? लोक एकत्र आहेत, खांद्याला खांदा मिळावा, मन जवळ आहेत, विचार जवळ आहेत, चांगले विचार जवळ आहेत. इंग्रजांचं राज्य होतं, ते कुठंतरी जावं, उलटून जावं, याच्यासाठी लोकांनी तरुणांनी एकत्र यावं म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले. आणि त्या सार्वजनिक गणेश उत्सवाचं काय आता रूपांतर व्हायला आलं, हे आता गावागावात आपल्याला दिसायला. म्हणून बाप म्हणून, आई म्हणून घेत असताना पुढच्या पिढीकडे जरासं लक्ष दिलं पाहिजे. मला बाप म्हणून घ्यायचंय ना, आई म्हणून घ्यायचंय ना, तर माझ्या लेकराची जबाबदारी पण माझ्यावर थोडीशी येते. या ठिकाणी तुम्ही प्रयोग करा. तुमचं लहान मुलं आहे समजा, त्याला जर व्यसन लागलं, आधी लागते संगत, नंतर लागते सवय, नंतर लागतं व्यसन, नंतर लागतं पिस्स लागलं की मागं बघत नाही. ते मूळ काल आईनं मोबाईल लावून दिला होता, ते म्हणतं मोबाईल लावून दिलास तर जेवतो. आई म्हणते जेवत नाही, त्याच्यापेक्षा मोबाईल बघत जेव, टीव्ही बघत जेव. आता ते टीव्ही बघायला चालू करतं, टीव्हीवर काहीतरी मालिका चालू असते, त्याच्या ताटामध्ये पोळी आणि दूध असतं. समजा ते असं बुडवून खायला आलंय, ते बुडवलं त्यानं आणि घास वर उचलला. आज संध्याकाळी किंवा उद्या प्रयोग करून बघा. आणि ते असं असं हात घास धरते आणि असं बघत बसते बघा टीव्ही. जेव की, मग ते खाली बघते. आता बघा, त्याचा घास ताटात येणे आणि पोटात येणे. आता त्याची हळूच दुधाची वाटी उचलायची आणि तिथं पाण्याची वाटी ठेवायची. नाही पाण्यामध्ये बुडवून त्यानं पोळी खाली तर मला उद्या फोन करायचा. म्हणजे त्याचं चित्त जेवणाकडे नसतं, त्याचं चित्त कुठं असतं? त्या मोबाईलमध्ये आणि टीव्हीमध्ये असतं. मोबाईल वाईट आहे का? चांगला आहे. मोबाईल वाईट नाही, मोबाईल कोण वापरतोय त्याचे विचार वाईट आहेत. आज जग मोठीत आहे, मोबाईल पाहिजे, मीडिया पाहिजे, चॅनल पाहिजे, सगळं पाहिजे, पण त्याचा वापर टीव्ही आपोआप लागत नाही, मोबाईल आपोआप लागत नाही. जगातले सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळतात मोबाईलवर. मोबाईल हे अत्यंत चांगलं माध्यम आहे, पण मोबाईलचा वापर मी काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, किती काळ करतोय, का करतोय? 3 प्रश्न स्वतःला विचारा. मी का मोबाईल बघतोय, कशासाठी बघतोय, कोणासाठी बघतोय? मी टीव्ही का बघतोय, कशासाठी बघतोय, कोणासाठी बघतोय? मी तंबाखू का खातोय, कशासाठी खातोय, कोणासाठी खातोय? मी आणि काय बाटली उभी आडवी करतोय, का करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय? हे तरुणांनी सगळ्यांनीच कधीतरी विचार करावा. मी सांगणार आहे, त्याचं दाखले देऊन मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बघा, टीव्ही जर बघायला आलो तर टीव्हीचे विचार आमच्या डोक्यात असतात, आपले विचार शून्य होतात. टीव्हीवर एखादी जाहिरात येते बघा. पूर्वी एक लहानपणी जाहिरात होती, आपण वॉशिंग पावडर, कोणी शिकवलं तुम्हाला? मी पुढचं म्हणायचं नाही, तुम्हीच म्हटलं वॉशिंग पावडर
बघा लगेच निरमा म्हणला. आता एखादी जुनी माऊली जर दुकानात गेली तर ती कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही, निरमा द्या म्हणते, निरमा. बघा म्हणजे नवीन आता किती कंपन्या आल्या, पण ती निरमा द्या म्हणते. म्हणजे इतकं निरमा तिच्या डोक्यात कोणी भरवलं? टीव्हीनं भरवलं. ही जाहिरातीचं जग आहे. म्हणजे तुम्हाला नको असलेली वस्तू तुमच्या घरात आणायचं माध्यम कोण आहे? टीव्ही आहे. मग मी किती बघतो त्यावेळेला विचार शून्य होतो, त्यांच्या विचाराने जगायला चालू करतो, माझे विचार गुंडळून ठेवतो, माझे विचार बासनात म्हणतो टाकतो, आणि त्यांच्या विचारानं ते म्हणतात एकदा तर ट्रायल बघूया म्हणून घेतो, आणि लाखो कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर त्यांचा होतो. असो, तुम्हाला बघायचं का नाही तुमचा विषय. पण टीव्ही एक व्यसन आहे, मोबाईल एक व्यसन आहे. मोबाईलमुळे जर मोबाईल सतत बघत बसला तर आपल्या मानेला बाक येतो. मानेचे जे इथल्या नर्व्स आहेत त्या नर्व्सवर परिणाम होतो. इथल्या मणक्यामध्ये गॅप तयार होतो. सतत वाकून बसलो तर डोळ्यावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, विचारावर परिणाम होतो, सगळ्यावर परिणाम होतो, आणि विकृती निर्माण होते. विकृती बघा, कालच्याच पेपरला बातमी होती, हे लेसर किरण ना, काय वाचलं सा? डोळ्यातून रक्त आलं, डोळ्याचा पडदा फाटला, डोळे बाद झाले ना. चांगला आहे का वाईट आहे? मग असे म्हटलं फुकट डोळे दिले 2, जवळचा फोटो काढते, लांबचा फोटो काढते. आता हे कोणी सांगितलं? लेझर किरण डोळ्यात पाडून घ्यायला कोणी सांगितले का? कोणी सांगा नाही. कोणी घेतली? मी. म्हणजे व्यसन जगात कोण कोणाला लावत नाही, मी लावून घ्यावं लागतं. जगात कोणाची हिंमत नाही, आपण ठरवलं तर व्यसन लावायची, लावून घ्यायची. मी जाहीरपणे सांगतो की मी कुठलं व्यसन करत नाही. माझं जाहीर आव्हान आहे, मला व्यसन लावून दाखवा. कारण मी ठरवलं व्यसन करायचं नाही, आजपर्यंत केलेलं नाही. म्हणजे जोपर्यंत मी ठरवत नाही ना तोपर्यंत मला कोणीही व्यसन लावत नाही. आपण म्हणतो मित्रांना लावलं नाही. संगत आणि पंगत जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. ज्याच्या पंक्तीला बसतो ते भोजन घ्यावं लागतं, पंक्तीमध्ये दुसरं भोजन मिळत नाही. ज्याच्या संगतीला जातो ते विचार घ्यावे लागतात, दुसरे विचार तिथं मिळत नाहीत. म्हणजे संगतीला जायच्या आधी विचार करावा, पंक्तीला बसायच्या आधी विचार करावा. पैसा फंड बँकेच्या संगतीला यायचं का दुसऱ्या कुठल्या गुंडळणाऱ्या संस्थेच्या बँकेच्या नादाला लागायचं? कोणी ठरवायचं? जसं त्यानं ठरवायचं. लक्षात ठेवा. म्हणजे इथं पण आदर्श संस्था आपण का म्हणतो तर ही संस्था आपल्याला पिढ्याने पिढ्या चांगले संस्कार आणि चांगल्या गोष्टी देणारे आहे. पण या संस्थेत डिपॉझिट ठेवायची का काही दिवसानं जाणाऱ्या संस्थेत डिपॉझिट ठेवायची, हे जास्त त्यानं ठरवायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथं पण घेण्यासारखी या ठिकाणी एक गोष्ट आहे. या ठिकाणी आपण मोबाईल बघत होतो, टीव्ही बघत होतो. मी आता थोडंसं जाणार आहे तंबाखूवर. तंबाखूमध्ये निकोटीन टार आहे. मी जरा स्पष्ट बोलतो, माफ करा, तुमची परवानगी घेऊ. 100 माणसं तंबाखू खात असतील तर त्यातली 10 माणसं नपुसक होतात. जाऊ दे. तंबाखू किती जरी तुम्ही तोंडात धरला तर थोडी तरी लाळेवाटे आत जातं. आत गेल्यानंतर ते कुठं जठरामध्ये लहान अंतड्यामध्ये शोषण होतं. शोषण झाल्यावर रक्तात मिसळतं. रक्त मेंदू, हृदय, लिव्हर, किडनीमध्ये फिरत असतं रात्रंदिवस. म्हणजे ते निकोटिनी टार लिव्हर, मेंदू, किडनीमध्ये जात असतं. तंबाखू खाली रक्त फास्ट पळतं. फास्ट पडल्यानंतर आपल्याला तरतर येते. आपल्याला वाटतं काय होतं, मी फ्रेश झालो, आणि 15 मिनिटांना परत तो अंमल खाली उतरतो आणि त्या माणसाला आणि मरगळ येते आणि तंबाखू खायची इच्छा होते. बघा, एकदा जर व्यसन लागले तर माणूस थांबत नाही. तंबाखूची पुडी काढून बघा, त्याच्यावर लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? कॅन्सरची जाहिरात आहे. किती टक्के? 85% त्या पुडीवर कॅन्सर जाहिरात आहे आणि 15% त्या कंपनीची जाहिरात आहे. त्याच्यावर कसले फोटो आहेत? कसले फोटो आहेत बघा. तिथं चुकून आपलाच फोटो लागला तर मावा, गुटखा ह्या तर वेगळा आहे. जाऊ दे. 10 रुपयाचा तंबाखू खात असेल माणूस, किती रुपयाचा? किती? 10. वयाच्या 20व्या वर्षी जर संगत लागली, व्यसन लागलं, आणि वयाच्या 70 वर्षापर्यंत किती रुपयाचा तंबाखू खातो माहिती आहे? 7,20,000चा तंबाखू खातो एक माणूस. किती किती? पिचकारे मारे, थुंकायला, कोपरे घाण कराय, आणि मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. 7,20,000 थुंकून घालतो आयुष्यातले, आणि पैसे नाहीत, आम्ही गरीब आहे. नसलेला कॅन्सर डिपॉझिट भरून विकत घेतो. नसलेला म्हणजे एक माणूस वयाच्या 20व्या वर्षी 10 रुपयाचा तंबाखू खाला तर आयुष्यामध्ये 7,20,000 तंबाखू खातो. बाटलीचं गणित सांगू काय? तर आधी जन्माला आलो आईचं दूध प्यालो. जगात सगळ्यात मोठं अमृत असेल तर आईचं दूध. जनावरचे असू दे नाहीतर माणसाचे असू दे. हळूहळू दूध आईचं दूध सोडलं आणि दुधाची बाटली आली, आणि दुधाची बाटली जाता आता कुठली बाटली आली? दुसरीच बाटली आली.
किती रुपयाची बाटली धरूया साधारण? तुम्ही सांगशील ते धरणार. बोला लोक. 100 सरासरी. पण कमी जास्त असेल. इथली सगळी चांगली माणसं आहेत ना. आता हॉलमध्ये सभागृहामध्ये असणारी सगळी माणसं चांगली आहेत. इथल्या माणसासाठी मी काय बोलणार नाही. पण हा संदेश जावा म्हणून सांगतो. बघा 100 रुपये, 100 रुपयाची मदिरा. पूर्वी मदिरा म्हणायची, आता त्याला दारू म्हणतात. अजून बरीच काय काय नाव आहेत. 100 रुपयाची जर एक माणूस दारू पित असेल तर महिन्याला 3,000, वर्षाला 36,000, 50 वर्षाला 5 त्रिक 15, 5 सक 30, 18 लाख. 18 लाख जर साहेब वर्षाला 36,000, 36,000, 36,000 तुमच्या बँकेत भरले आणि 50 वर्षे नाही काढले तर 72 लाखाची दारू पितो एक माणूस. मला हिशोब करून सांगा. व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. पैसे काढायचे नाहीत. रोज 100 रुपये भरायचे. रोज 100 रुपये भरायचे. बचत करा. तिकडे घालवण्यापेक्षा असा संदेश वयाच्या 20व्या वर्षी जर मला मिळाला असता. डॉक्टर प्रफुल्ल वानखेडेंचं पुस्तक वाचलं, गोष्ट पैशा पाण्याची. आदल्या दिवशी पुस्तक हातात आलं, दुसऱ्या दिवशी लेखकाच्या पुढ्यात बोलायचं होतं. सर 6 पानं टिपणं काढली होती. त्याने एक वाक्य लिहिलं होतं त्याच्यामध्ये, तुमच्याकडे जो रुपया आहे आत्ता 1 रुपया असेल, 1 लाख रुपये असतील तर शेवटचे समजून खर्च करा. शेवटच आहे माझ्याकडे आता, याच्या पलीकडे पैसे नाहीत. किती खर्च करणार? 1 रुपया वाचवणं म्हणजे 1 रुपया मिळवणं ही बँकेची शिकवण आहे. तुम्ही वाया जाणारा 1 रुपया जर वाचवला, 1 रुपया वाया जातोय, गरज नाही, मी नको तिथं खर्च करायला, तो जर वाचवला तर मी 1 रुपया मिळवला. कारण का तो रुपया गेलेला मिळवायसाठी मला कष्ट करावं लागणार होतं, कुठंतरी काहीतरी करावं लागणार होतं. तो रुपया मी वाचवला. म्हणजे 1 रुपया वाचवणं म्हणजे 1 रुपया मिळवणं. हे बचतीचं महत्व बँकेच्या दृष्टीने सांगणं गरजेची गोष्ट आहे. पण जर व्यसन सोडलं आणि बचत केली तर आयुष्यामध्ये जेव्हा 70 वय होईल, जेव्हा पोरं समजा बघणार नाही, तर उद्या भविष्यामध्ये मुलं मुलाला बघतील न बघतील याची गॅरंटी नाही. त्यावेळेला पोराकडे भीक मागायची गरज नाही. मला पैसे दे म्हणून 72 लाख खात्यावर असतील, फक्त 100 रुपये वयाच्या 20व्या वर्षी बचत केले तर. वृद्धाश्रमात जरी पोरांनी ठेवलं तर 10,000 महिन्याला भरलं तर कोणतरी सेवा करेल. वृद्धाश्रमात ठेवावं का? असलं कार्ट पोटाला जन्माला यावं का? आई बापाला वृद्धाश्रमात ठेवणारे उपकार करत नाही. आधी त्याला हाताला धरून चालवलंय. ज्या वेळेला मुलाला हाताला धरून चालता येत नाही त्यावेळा बाप बोट देतो कुणाला? मुलाला चालायसाठी. पण जेव्हा बाप म्हातारा होतो तेव्हा त्याचं बोट धरायचं असतं मुलाने, कारण उपकार केलेत आधी मुलावर. आधी उपकाराची परतफेड आहे. उपकार नाही करत तो मुलगा, बापाला सांभाळतोय म्हणून. आधी त्या बापानं उपकार केलेत. चालता येत नव्हतं त्यावेळेला चालायला शिकवलं, बोलता येत नव्हतं तेव्हा बोलायला शिकवलं. बघा, आई ओल्या जागेवर झोपली, आम्हाला चांगल्या जागेवर झोपवलं. आईनं ओठातला घास काढला, आमच्या पोटात घातला. आई जेवतेला ताटानं उठली, आमचं शिशू सगळं केलं. आता कार्ट म्हणते, आई तुला काय कळतं? आईला कळत नाही का? आई एसटीमध्ये चढत असते, कडेवर लहान मुलं असतं ज्याला उठता येत नाही, बसता येत नाही. एका हातामध्ये पिशवी असते. एसटीमध्ये चढता चढता चुकून ड्रायव्हर गाडी चालू करतात. गाडी चालू केल्यावर धक्का लागतो. धक्का लागल्यावर आई पोराला सोडते का पिशवी सोडते? हो, जन्म देते ती आई, पैसे घेऊन सांभाळते ती दाई. 10 मुलाच्या पाठीमागे दाई असते, पण जन्म देणारी 9 महिने 9 दिवस यातना सोसणारी आई असते. लक्षात ठेवा. ती आई स्वतः पडेल पण त्या पोराला सोडणार नाही. आणि तेच कार्ट मोठं झाल्यावर आईला म्हणते, आई तुला काय कळतंय? आईनं पिशवी धरून याला सोडलं असतं तर खाली. बापाने चपला झिजवल्या, नको त्याचं काम केलं, नको त्याच्यासमोर हात पसरला, पोरग शिकू दे, शहाणा होऊ दे म्हणून आता म्हणतो बापाला तुला काय कळतंय? बापाला कळत नाही का? आईला कळत नाही का? म्हणून इथं तरुण असतो तर मी लईच तरुण बोललो असतो, पण सगळी बाप माणसंच आहे तिथं. तरी सुद्धा काही तरुण आहेत, 2-4 तरुण मला दिसतात. संदेश जाता जावा कुठल्या तरी माध्यमातून. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे, वेळेचं महत्व जाता आता सांगतो. एक श्वास प्रत्येकाला मोजून श्वास दिले. जन्माला येताना मोजून श्वास दिले. श्वास कुठे पण खर्च करू शकतो. कट्ट्यावर बसून खर्च करू शकतो. इथं पैसा पण बँकेच्या व्याख्यानमालेत ऐकून खर्च करू शकतो. कुठंतरी घसारतीला जाऊन तिकडेच खर्च करू शकतो. वेळ ही जाणारच आहे. वेळ कोणाची वाट बघत नाही. ते लंबकाचं घड्याळ सांगते बघा, आला क्षण गेला क्षण, आला क्षण गेला क्षण. आता बोलता बोलता माझ्या पण आयुष्यातले 2 क्षण गेले, परत द्या. जगात सगळ्यात महाग काय? वेळ. सोनं 72,000. बोला की तुम्हाला माहिती आहे. हिरा, खरा हिरा 1 कोटीला 1 मिळतो. असे 1 लाख हिरे एखाद्या डॉक्टरना द्यायचे आणि श्वास संपल्यावर मला जगव म्हणायचे. तासाला 1 कोटी देतो. हा हिंमत कुणाकडे नाही हो. श्वास संपायले का वाढायले? आयुष्य संपायला का वाढायला? बोला की. मरण जवळ आले का लांब चालले?
समजा 100 वर्ष आयुष्य आहे, 100 वर्षातली 50 वर्ष संपली, 50 वर्षाला मरण जवळ आलं का लांब आलं? दिवस वाढला का कमी झाला? संस्थेचा वाढदिवस वर्धापन दिन असतो आणि माणसाचा कमी दिवस असतो. संस्था जेवढी जास्त काळ असेल तेवढा वर्धापन दिन असतो आणि माणसाचा आयुष्यातला कमी दिवस असतो. मग चौकामध्ये पोस्टर लावून काय लिहावं? वाढदिवस का कमी दिवस? बोला की. प्रमाण याला पुरावा आहे. माऊलीने ओविलेल्या जवळ बाळ बळीया वाढे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाले अंतुलीकडे ग्लानीच नाही. लहान मूल मोठं होतं, जाता सांगतो आणि आई वडील वाढदिवस करतात. मी करू नका म्हणा नाही, जन्मदिवस करा. गेली 24 वर्षे प्रबोधन करतोय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. परवा गुरुकुलला गेलतो वेंगुर्ळला. तिथं गुरुकुलचं शिक्षण आहे, कधी गेला तर जाऊन या. खरोखर मुलं घडवायचे असतील तर त्या शाळेमध्ये घालवा. सैनिकी शिक्षण दिल्याबरोबर संस्काराचं शिक्षण पण तिथं दिलं जातं. वेंगुर्ळ बुदरगड तालुक्यामध्ये जंगलामध्ये खूप चांगली शाळा. तिथं ते वाढदिवस नाही जन्मदिवस करायची पद्धत बघितल्यावर मला समाधान वाटलं. का एवढे दिवस प्रबोधनाचं कुठेतरी चीज झालं म्हटलं. तिथं मेणबत्ती नव्हती, तिथं केक नव्हता, तिथं औक्षण चालू होतं. त्या मुलाला संस्कार श्लोक म्हणायला चालू होते. तो मुलगा श्लोक म्हणत होता आणि त्याची आई ओवाळत होती, त्याला औक्षण करत होती, दिवा लावत होती. बघा आपण केक आणतो का नाही? केकवर नाव कोणाचं? ज्याचा वाढदिवस आहे त्याचं. त्याला पाठावर खुर्चीवर बसवतो का नाही? बसवतो. चाकू कोणाच्या हातात? त्याच्या. कापाय कोणाला लावतो? कुणाचं नाव? तुलाच तू काप. त्याच नाव त्यानंच कापायचं नाही. वाढदिवस बघा माऊलींची ओळ आहे काय? जवळ बाळ बळीया वाडे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाले अंतुलीकडे ग्लानीच नाही. आता बघा त्याच्या पुढे मेणबत्त्या लावता का नाही? लावायला लावता का फुंकायला लावता? कोणाला? तुझ्या जीवनात सगळा अंधार होऊ दे. भारतीय संस्कृती दिवा विझवायची पद्धत नाही, दिवा लावायची पद्धत आहे. हो, कुठलंही काम करताना दीप प्रज्वलन करतो का दिवा विझवतो सर? ही परकीय विकृती आमच्या घरात घुसलेली आहे आणि आम्ही संस्कृती विसरायला लागलोय. काय करतोय माहित नसेल तर करण्याला काय अर्थ? एसटी चालल्या बेळगावला आणि तिकीट मागाले मुंबईचं. कंडक्टर तिकीट द्यायला तिकीट. एसटी कुठे चालल्या? बेळगाव. तिकीट मागाले. कंडक्टर म्हणणार अजून जवळ गाड्या तर पहिलं खाली दिशा चुकलेली आहे. दिशा तशी आयुष्याची जर दिशा चुकली तर सगळं अवघड आहे, लक्षात ठेवा. मग तरुणांनी लवकर सावरावं, लवकर आवरावं. काहीतरी जायच्या आधी सावरावं आवरावं. मी सब जेलमध्ये बिंदू चौकामध्ये गेलो होतो लेक्चरला. तिथं आत सोडत नाहीत. गुरुपौर्णिमेला मला बोलवलं होतं आणि आत गेल्यावर मला इतकं वाईट वाटलं. सगळी तरुण मुलं होते हो. आज ती बसली होती हॉलमध्ये. माझ्याकडे फोटो आहे, पाहिजे असेल दाखवतो. मी आत गेल्यानंतर मी म्हटलं आता यांना काहीतरी जरा वेगळं सांगूया. मी पहिली सुरुवात केली, स्वतःला 3 प्रश्न विचारा म्हटलं त्यांना. काय? मी आत का आलोय? कशासाठी आलोय? कुणासाठी आलोय? मी जेलमध्ये का आलोय? कशासाठी आलोय? कुणासाठी आलोय? 3ऱ्या मिनिटाला त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलंय. कारण का? पश्चाताप झाला होता. वेळ निघून गेली होती पण हातात काहीच नव्हतं. आता हातात काहीच नव्हतं, वेळ निघून गेली होती. तरुण पण जर कैदेत गेलं, जेलमध्ये गेलं तर आयुष्यात आई बापाने कष्ट करून वाढवून मोठं करून शिक्षण देऊन रात्री दिवस काबाड कष्ट करून मुलं निर्माण केली. कशासाठी? कशासाठी हो? जर मुलांना तारुण्यात नाही कळलं तर लय वाईट आहे, लय वाईट आहे, लय वाईट आहे. म्हणून या ठिकाणी शब्दामध्ये खूप ताकद आहे. आहार, विहार, विचार आणि उच्चार या 4 गोष्टी. मी आहार काय घेतोय? कुणाच्या संगतीला जातोय? कुणाच्या पंक्तीला जातोय? कुठल्या मुलांच्या बरोबर जातोय? किती वाजता घरात येतोय? आई वडील वाट बघतात. रात्री 12 वाजता पोरगे येते जोकांड्या खात. बघा दारू पिणाऱ्याच्या आयुष्यातल्या 3 गोष्टी निघून जातात. मी जरा स्पष्ट बोलणार माणूस आहे. माप आहे. मग सरांनी सांगितलं इंद्रजित देशमुख साहेबांच्या तालमीतला माणूस. त्यांची आठवण जरा करून द्यायलाच पाहिजे. का? प्रत्येक गावामध्ये 4-2 माणसं असतात. लेझिम खेळतात तुमच्याकडे? लेझिम त्याचं लेझिम वेगळं असतंय. घेणाऱ्याचं लेझिम वेगळं असतंय. कसं असतंय? या नाल्यातनं त्या नाल्या, त्या नाल्यातनं या नाल्या. सरळ येत नाही, गप येत नाही, तोंड बंद नसते आणि शरीर पण स्थिर नसते. बॅलन्स गेलेला असतो. बॅलन्स, लहान मेंदूचा बॅलन्स गेलेला असतोय. कारण का मदिरेच्या आहारी जातोय. कोणाच्या आहारी जातोय?
मदिरेच्या आहारी जातोय. शरीर, मेंदू मदिरेच्या आहारी जातोय. देहाचं भान नसते, मनात काय करतोय माहित नसते, कुठं चाललोय माहित नसते, दिशा माहित नसते. तो या इकडून तिकडं तिकडून इकडं झोकण्या खात असतो आणि त्याचं तोंड बंद नसतं. असं करत 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 तो कसं तरी दारात येतो. आता दारात आल्यानंतर त्याची पत्नी काय आरती घेऊन ओवाळेल त्याला, पराक्रम करून आला, देशाची लढाई जिंकून आला म्हणून. नीट बघा, जिनं ह्याच्या नावानं कुंकू लावले, जिनं ह्याच्या नावानं मंगळसूत्र घातले, ती काय म्हणते? हाड. काय म्हणते? कुणाला हाड म्हणतोय आपण? दारात कोण आले की हाड म्हणतोय? म्हणजे सर मागे इथनं बाजूला. हो, म्हणजे आपली धर्मपत्नी जिनं मंगळसूत्र घातले, जिनं कुंकू लावले, ती सुद्धा हाकलून देते. हो, म्हणजे पहिली त्याच्या जीवनातली गोष्ट जाते, घरात किंमत मिळत नाही. दुसरी गोष्ट त्याच्या जीवनातली जाते काय? गावात पत्रात नाही, 10 रुपये कोण उसने देत नाही. एकदा दिले की परत दिल्याची गॅरंटी नाही. एकदा देऊन माणूस बघते नाही, पुढनं आलं की बाजू काढून जाते. म्हणजे गावात पत्रात नाही. आणि तिसरी गोष्ट त्याच्या आयुष्यातली जाते, त्याच्या नोकरीमध्ये, त्याच्या शेतामध्ये त्याचं चित्त राहत नाही. चित्त. त्याला घरात किंमत नाही, ज्याची गावात पत नाही, ज्याच्या शेतात कत नाही, त्याच्या जीवनात आणि जगण्यात तरी काय अर्थ आहे? ओ अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस? असं संत बहिणाबाई. म्हणजे आम्ही माणसं नाही का? दुसरा प्रश्न आहे, आम्ही माणसं आहे का? स्वतःलाच विचारायचं, आम्ही माणसं नाही का? मग आम्ही माणसात जन्माला का आलो? मग काय सांगितलं, आम्हालाच उभं का केलं? सगळ्यांना मेंदू तेवढाच आहे, पण मेंदूचा वापर कोणी किती केला याला फार महत्व आहे. लोखंड मातीत जन्माला येतं, मातीत पडलं तर त्याची मातीच होते. त्याला परिसाचा स्पर्श लागला तर सोनं होतं. लोखंडामध्ये सोनं व्हायचं सामर्थ्य आहे, पण लोखंडाला परिसाचा स्पर्श पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून संगत आणि पंगत कोणाची करायची ही फार महत्वाची आहे. दारू पिणाऱ्याच्या आयुष्यातल्या 4 गोष्टी निघून जातात. 4 आशीर्वाद दिलेत, 4 आशीर्वाद देवाने दिलेत. कुठला आशीर्वाद दिलाय? पहिला आशीर्वाद त्याला दिलाय, त्याला वडिलांचे श्राद्ध घालावे लागत नाहीत. का? वडिलांच्या आधीच जातो. दुसरा आशीर्वाद त्याला दिलाय काय? त्याच्या घरात कधी चोरी होत नाही. काय शिल्लकच ठेवलेलं, घरावर सुद्धा कर्ज काढलं असतं. कालच एक व्हॉट्सअपला फोटो बघितला सर, माफ करा हा, इथं कुणाचं दुकान नाही ना, असलं तरी ऐकायला हरकत नाही. विकायला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. विकणारे काय घरला आणून विकत नाहीत, आम्ही त्यांच्या दारात जातो म्हणून ते विकतात. त्यांचं तरी काय दोष आहे? पण काल व्हॉट्सअपला माझ्याकडे फोटो आहे, दारू विकणाऱ्याचं घर वर धावलंय, दारू पिणाऱ्याचं घर खाली धावलंय. हो, आहे माझ्याकडे आता. दारू पिणाऱ्याच्या घराच्या भिंती पडायला आलेत, कौलं पडायला आलेत, सगळं अस्ताव्यस्त झालंय, आणि दारू विकणाऱ्याचं घर केवढं मोठं आहे, केवढं मोठं आहे. दोष कोणाचा? दोष दुकानदारचा नाही, दुकानात जाणाऱ्याचा. जाऊ दे. बघा, मी सांगत होतो, पहिली गोष्ट, पहिला आशीर्वाद दिलाय, वडिला श्राद्ध घालवले. दुसरा आशीर्वाद दिलाय काय? चोरी होत नाही. तिसरा आशीर्वाद दिलाय, त्याला म्हातारं व्हावं लागत नाही. राम नाम सत्य है, बाकी सब असत्य है. राम नाम सत्य है, बाकी सब म्हणा की काय नेत्यात उचलून लगेच. मी एकटंच म्हणाले, आता म्हणत नाही त्याला न्यायचंय. राम असताना राम म्हणत नाही तर राम गेल्यावर कसं म्हणणार? हो, आता तुमच्यात राम आहे का नाही? आहे का नाही? दाखवा. विज्ञानमध्ये दिसतंय ते सत्य, दिसत नाही ते असत्य. अध्यात्मामध्ये दिसतंय ते असत्य, दिसत नाही ते सत्य. अध्यात्माचा आणि विज्ञानाचा वाद आहे. आपल्याला वाद घालायचा नाही, संवाद करायचा आहे. संवादातून प्रगती होते, वादातून विनाश होतो. काही नाही बोललं तर अधोगती होते. आलायच म्हणून एक मुद्दा सांगतो, प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद. प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ? काही मुलं नशिबाला दोष देतात. नाही हो, दह्यामध्ये लोणी आहे का नाही? दाखवा. नाही तर म्हणा, दिसतंय का? नाही का? दिसत नाही तर आहे कसं म्हणता? विज्ञानमध्ये दिसतंय ते सत्य, दिसत नाही ते असत्य. अध्यात्मामध्ये दिसतंय ते असत्य, दिसत नाही ते सत्य. माऊलीने हरिपाठात सांगितले, मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो.
दह्यामध्ये लोणी निघायचं असलं घुसळायला पाहिजे, मग घुसळायला रवी पाहिजे, आई पाहिजे. तीन एकत्र आल्याशिवाय मंथन होत नाही. दही पाहिजे, रवी पाहिजे, आई पाहिजे. आता दही मिक्सरवर केलेलं घुसळलेलं वेगळं आणि आईनं रवीनं घुसळलेलं वेगळं. मिक्सरवरल्या ताकाची चव वेगळी आहे आणि आईनं घुसळलेल्या ताकाची चव वेगळी आहे. आई घुसळते उजवं डावात, उजवा हात डावात. रवीचा आवाज कधी ऐकलायचा? बोला की लवकर. कसा येते? कसा येते? मी सांगतो कसं आहे, मी ऐकलंय. रवी म्हणते खरं खोट, खरं खोट, खरं खोट, खरं खोट. रवी म्हणते यात खरं काय नाही खोटं काय सांग. खरं काय नाही खोट कोणाला? दह्याला म्हणते. हळूहळू हळूहळू हळूहळू. नवनीत म्हणजे लोणी वर येते का खाली जाते सर? आणि पाणी दोन्ही एकातच असते. खरं आहे ते वर येते आणि खोटं आहे ते खाली राहते. की ओ हरिपटाची ताकद केवढ्या. आता दही नाही उसळलं तर 2 दिवसात बाद होते, खराब होते. मग त्यातलं लोणी कुठे जाते? नव्हतं का? तसं माझ्या नशिबाला दोष देत बसलो तर माझ्या नशिबातच काय नाही हो. म्हणजे दह्यातलं लोणी निघायचं असले प्रयत्नांची गरज आहे. नशिबात होतं हो, पण प्रयत्न नाही केल्यामुळे मिळालं नाही ना. आणि तसंच टाकलं तर फेकून द्यावं लागणार. म्हणजे देह नावाचं दही आहे, शास्त्र नावाची रवी आहे, सद्गुरू नावाची आई आहे. देह नावाचं दही सद्गुरू नावाच्या आईला शरण गेल्याशिवाय आणि शास्त्र नावाच्या रवीनं मंथन केल्याशिवाय नवनीत नावाचा भगवंत सापडत नाही. बघा, नवनीत नावाचा भगवंत सापडत नाही. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मग सरांनी ओळख करून देताना सांगितलं संत साहित्याच्या अभ्यासक आहेत नाही तुम्ही. म्हणशीला युवकांच्या बोलायला संतातलं काय सांगणारच म्हणून जरा हरिपाठातलं आलं म्हणून जाता. आता सांगितलं मी फास्ट बोलायला वेळ होत नाही म्हणा. नाही तुम्ही म्हणशीला मी 2 तास हेच विषय 2 तास मांडू शकतोय, पण वेळ कमी असल्यामुळे मी फास्ट बोलायला. असो, आपला विषय होता 3 आशीर्वाद. चौथा आशीर्वाद त्याला दिलाय, त्याला कुत्रं चावत नाही. प्रयोग असला करून बघा. असं लेझिम खेळत येतोय इकडं तिकडं तिकडनं इकडं, आणि इकडनं जर चालला असेल आणि तिकडनं जर कुत्रं येत असेल, आपण लांबनं बघायचं, काय बोलायचं नाही. कुत्रं बघतंय स्वारी आल्या म्हणते. कुत्रं पुढं जात नाही. आपण नुसतं बाजूला होऊन बघायचं कुत्रं जाते का पुढं. कुत्रं माणसं लगेच ओळखते. कुत्रं म्हणते आता पुढे जाण्याचा अर्थ नाही. कुत्रं बाजूला बघते बोळ कुठं आहे का जायला. सहजासहजी कोण कुत्रेच्या नादाला लागते? कुत्रं सुद्धा ह्याच्या नादाला लागत नाही गो. कुणाच्या कळलं काय? दारू पिणाऱ्याचे. बघा, म्हणजे कुत्र्याला कळावं ह्याच्या नादाला लागू नये. असो, शारीरिक हानी, मानसिक हानी, वित्त हानी आणि सामाजिक हानी. शरीराची हानी झाली, भगवंतानं शरीर दिलेलं गेलं, अंग थरथरतं, सकाळी उठला की तिथं असतो, चैन पडत नाही. दुसरं, मन गेलं, मन संपलं, मनाचे विचार संपले. दारू पिणाऱ्याला वाटतं नशा केली की काय होतंय, मला दुःख विसरतोय. पण दुःख विसरत नाही, मेंदू बधीर होतो, शरीर बधीर होतं, काहीच कळत नाही, स्मरण राहत नाही, विस्मरण होतं. आणि हळूहळू 3 तासानं नशा उतरल्यानंतर ते परत आठवतं मागचं दुःख आणि उतरलेलं दुःख, असे डबल दुःख होतं आणि तिकडे जातं. बघा, अशी संगत, व्यसन, पिसानी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला नेलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी तरुणांना माझं आव्हान आहे, सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करू नका. नसली संगत चालेल, नसली पंगत चालेल. येताना एकटाय, जाताना एकटाय. मूल जन्माला येताना मोठी आवड येताना माणूस जाताना हात उघडं ठेवून जाते. येताना अंगावर कपडा नाही, जाताना अंगावर कपडा नाही. या जगामध्ये आलोय कशासाठी? एक जरी अश्रू पुसायास मिळाला तरीच जन्म कामाशी आला. हजारो माणसं जन्माला येतील आणि मरतील किडा मुंगीसारखी, पण अशी काही माणसं असतील की त्यांच्या पावलाचे ठसे आपल्या हृदयावर उमटलेले असतील. आम्ही काय नाही करता पण मरू शकतो आणि काहीतरी करून पण मरू शकतो. 733 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांचं नाव जिवंत आहे हो. 300 वर्षानंतर नाथ महाराज आले, 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज आले, 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले. बघा हो, बघा त्यांची नावं कोणी लक्षात ठेवायला सांगितले? तुमच्या पंजोबाचं नाव सांगा, कोणी पण सांगा. तुमच्या पंजोबाचं नाव सांगा. पंजोबाचं नाव काय माहित? पंजोबाचं नाहीच 5000 वेळा विचारलंय, कोणीच सांगायनाच. जमीन कोणाची खाता? त्यांची. कुळ कोणाचा लावता? त्यांचं. त्यांची नावं का लक्षात नाहीत? आमची नाव कोण लक्षात ठेवणार पुढे? म्हणजे काहीतरी केलं तर नाव लक्षात येणार नाही, तर नाव पण पुसलं जाणार. 12व्या दिवशी ठेवलेलं नाव 12व्या दिवशी पुसलं जातं.
उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविलिया नावाशी ओ देतो टी. जन्माला येणाऱ्याला नाव नसतं, 12 दिवस नाव कुठं असतं? मग काय नाव असतं आमचं? कोणतरी येतं नाव ठेवतं नाही, रामाशिवा गोविंद आम्ही स्वतःला समजावलं तर कोणीतरी हाक मारली ओ देतो, कोणीतरी ठेवलेलं नाव. जे बाई नाव ठेवते माहिती आहे त्या पाठीत का मारता? लवकर सांगा. जमलेल्या बायका नाव ठेवणाऱ्या बाईच्या पाठीत मारतात ना? का मारता माहित आहे? नाही, जाऊ दे, विषय वेगळा आहे तो, पण जाता आता सांगा वाटलं. बघा, गरुड पक्षी तरुणांना आव्हान आहे माझं. गरुड पक्षी जाता आता एक उदाहरण सांगतो. गरुड पक्षी आकाशामध्ये उंच झेप घेत. कावळा चिमणी एवढी झेप घेत नाही हो, कधीच झेप घेत नाही. एवढा गरुड पक्षी उंच घेतो. काय? संकुचित विचार नसतात गरुडाकडे, उच्च विचार असतात. गरुड मेलेलं अन्न कधी खात नाही, मेलेल्या पक्षाचं, मेलेल्या प्राण्याचं अन्न कधी खात नाही गरुड. ओ स्वतः शिकार करून खातो, स्वतः शिकार करून खातो. याचा अर्थ काय? की स्वतः कमवा शिका, कमवा खावा. बापाने मिळवलेलं खाऊन मुलगा जर मिजाशी मारत असेल, हरामीच्या लाख रुपयापेक्षा सो कमायचा 1 रुपया श्रेष्ठ आहे. तरुणाला माझं आव्हान आहे. बापाने सांगितलं होतं 1 वर्षापासून 21 वर्षापर्यंत सगळं तुला देतो, कपडे देतो, शिक्षण देतो, सगळं देतो, पण 21 वर्षानंतर तुझ्या कमाईचा 1 रुपया मला आणून दे. मुलग्याला महत्व कळलं नाही. मुलग्याचं आयुष्य असंच गेलं. 21 वर्ष संपली. 21 वर्षानं बापानं सगळं द्यायचं बंद केलं. आता म्हणला काय अवघड आहे, आईकडनं रुपया घ्यायचा, जुन्या काळातली गोष्ट आहे. आताचे 100 रुपये दिला, त्यावेळेचा रुपया. काय अवघड आहे? बापाकडे गेला, आईकडे गेला आणि आईला म्हणला रुपया दे. आईनं रुपया दिला, लाडकं लेकरू होतं. आईनं रुपया दिला, बापाजवळ गेला, बापाकडे हात केला, बापाला रुपया दाखवला. बाप म्हणला कचरा कोंडीत टाक. पूर्वी आपण उकिरडा म्हणायचं, उकिरड्यात फेकून दे म्हणला बाप. मुलग्याला काय कळलं नाही, मला रुपया आणायला लावला आणि उकिरड्यात फेकून ते बाप कसं काय म्हणतो. दुसऱ्या दिवशी परत आईकडला रुपया आणला, बापाला दाखवला, बापानं हाताकडे म्हणलं फेकून दे उकिरड्यात. असे कितीतरी दिवस झाले. आई एक दिवस म्हणली, बाळ माझ्याकडे पैसे नाहीत. आता रुपया बापाला कुठला द्याच? हा काम शोधायला गेला, याला काम येत नव्हतं, कुठलं कष्ट केलं नव्हतं, कुठली जाणीव नव्हती, कुठलं ज्ञान नव्हतं. आई गबू बापाच्या जीवावर वाढला होता, मोठा झाला होता. काहीच ज्ञान नव्हतं, जगाचं नव्हतं, घराचं नव्हतं, कुटुंबाचं नव्हतं, जबाबदारी नव्हती, काहीच नव्हती. आणि मग काम शोधायला गेला. याला कोण काम देणं? याच्याकडे बघितल्यानंतर हा लोखंड बडवणाऱ्या गल्लीमध्ये गेला, जिथे घन टाकला जातो लोखंडावर तापलेल्या. हा गेला आणि म्हणला मला काम द्या. ते म्हणले बाळ तुला काम जमणार नाही, तू कधी कष्टाचं काम केलं नाहीस. बघ हे लोखंड तापलेलं असतं, हे लोखंड थंड व्हायच्या आधी याच्यावर घन मारावा लागतो, नाहीतर याला आकार येत नाही. हे जर थंड झालं तर याला आकार देता येत नाही. गरम आहे तर याच्यावर घन मारावा लागतो, तुला जमेल का? हा म्हणला मी काय पण करतो, पण मला रुपया पाहिजे, पगार. ते म्हणले ठीक आहे. हे लोखंड तापवलं, त्या आयरणीवर ठेवलं आणि याला म्हणले घन मार. यानं आयुष्यात कधी काम केलं नव्हतं, यानं घन उचलून मारायला चालू केलं. ते म्हणले लवकर मार, लोखंड थंड व्हायले. हा मारत होता. ते म्हणले लवकर मार, लोखंड थंड व्हायला आले. यानं कसे तरी घन मारले, हाताचे तुकडे गेले, हातातून रक्त यायला आलं. घन खाली ठेवला. हा दमला होता, थकला होता. हा म्हणला माझा रुपया पगार द्या. त्यांनी पगार दिला. हा रुपया घेऊन बापाकडे गेला, बापासमोर हात केला. बापानं हाताकडे बघितलं, आजचा हात वेगळा होता. बापानं जवळ घेतलं कुरवाळ आणि पोराला सांगितलं, अरे पोरा, याच दिवसाची वाट बघत होतो. तुझ्या सो कमाईचा 1 रुपया मिळवताना तुला काय करावं लागते याची जाणीव तुला व्हावी, म्हणून तुला रुपया आणायला सांगितला होता. बापानं जवळ घेतलं, कुरवाळ, डोक्यावर हात फिरवलं. अरे माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तुझ्याकडे रुपया मागत नव्हतो, तुला 1 रुपया मिळवताना काय करावं लागतं याची जाणीव व्हावी, याच्यासाठी मी रुपया तुझ्याकडे मागत होतो. मुलांना कळत नाही हो, मुलांना कळत नाही. म्हणून सुरुवातीपासून कष्टाची सवय लावा, सुरुवातीपासून संगत आणि पंगत चांगली करायला हवा, सुरुवातीपासून व्यसनापासून दूर राहायला ठेवा. थोडं तरी लक्ष आपण त्या ठिकाणी दिलंच पाहिजे. गरुड तीक्ष्ण नजर असतो, 5 किलोमीटर उंचीवरनं भक्ष्य पकडतो, 5 किलोमीटर उंच असतो आणि त्याची नजर असते आणि झेप घेतो आणि येतो खाली आणि गरुड पकडतो. ध्येय सोडू नका, यातनं शिकायचं आहे तरुणांनी, ध्येय सोडायचं. गरुडाला किती अडथळे होते वरून खाली येताना, तो अडथळे पार करून त्या भक्ष्यापर्यंत पोहोचतो, भक्ष्य उचलतो. तुम्ही नेटवर किंवा बघितलं असेल समुद्रामध्ये गरुड झेप मारून मासा कसा पकडतो बघा. पायामध्ये किती त्याचं प्लॅनिंग असतं आणि किती नियोजन असतं बघा, त्याचं परफेक्ट नियोजन असतं. तसं तरुण आणि त्या गरुडाकडनं काहीतरी शिकावं. दुसरं, त्या ठिकाणी तो दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही आणि घाबरून पण जात नाही. किती संकट येऊ दे, गरुड कधी घाबरलाय का बघा.
आणि शेवटचं त्याचा आहे तो ज्या वेळेला मादी आणि गरुड नर हे एकत्र येत असतात त्यावेळेला त्यांचं काय नियोजन असतं बघा. गरुड आकाशात, मादी आकाशात उंच जाते, चोचीमध्ये काडी घेते आणि आकाशात काडी फेकून देते, सोडून देते आणि त्या नर पक्षानं उडत्याली काडी पकडून त्या मादीपर्यंत आणायची असते. असं एकदा नाही 5 वेळा जो नर ती काडी पकडून आलेल त्याच घरट्यामध्ये ती मादी राहते. लक्षात ठेवा, ती गरुडाची परीक्षा घेते. डोळे सगळ्या नाहीत पण दृष्टी पाहिजे सगळ्या. 2 सकारात्मक उदाहरण सांगतो. थॉमस अल्वा एडिसनला शाळेतनं विद्यार्थ्याला बाहेर काढला. गुरुजींनी बाहेर काढला, वरांड्यात बसवलो बाहेर आणि आईला एक पत्र लिहिलं. आईला सांगितलं तुमचा मुलगा बुद्धू आहे, ढ आहे, त्याला काय येत नाही, त्याला शाळेत पाठवू नका असं पत्र दिलं आईकडे आणि उद्यापासून शाळेत पाठवू नका सांगितलं. थॉमस अल्वा एडिसनची गोष्ट सांगतो थोडक्यात, तरुणांसाठी फार प्रेरणादायक. आणि मग आई म्हणाली बाळ शाळेला जाऊ नको. का? तुला गुरुजींनी शाळेला येऊ नको म्हणून सांगितले. का? एडिसनचे चिकित्सक होता तो आईला विचारत होता. आई म्हणली बाळा गुरुजींनी असं लिहिलंय की तुमचा एडिसन अत्यंत हुशार मुलगा आहे, तो सगळ्या मुलांच्या पुढे आहे, त्याला सगळं येतंय, त्याला अभ्यास सुद्धा नाही केला तरी सगळं येतंय, त्याला शाळेत शिकायची गरज नाही आणि म्हणून तू शाळेत येऊ नको असं गुरुजींनी पत्र दिले. असं आईनं उलट सांगितलं. आई काय असते बघा. आणि मग एडिसन थांबला आणि एडिसन चिकित्सक होता, प्रयोग करत होता. एडिसनने कशात शोध लावला? बल्बचा. जगामध्ये सूर्यानंतर पहिल्यांदा प्रकाश कोणी दाखवला असेल तर एडिसनने दाखवला. 999 प्रयोग एडिसनचे फेल गेले. 1000व्या प्रयोगाला बल्ब प्रकाशित झाला. सगळे जगातले चॅनलवाले, मीडियावाले सगळे लोक आले आणि एडिसनला निगेटिव्ह प्रश्न विचारला. साहेब काय विचारला? अहो तुम्ही बल्बचा शोध लावला. होय, मग? पण तुमचे 999 प्रयोग फेल गेले ना, तुम्ही 999 नापास झाला. असं म्हटल्यानंतर एडिसननं पॉझिटिव्ह काय उत्तर दिले बघा. निगेटिव्ह प्रश्नाला निगेटिव्ह प्रश्न होता, पॉझिटिव्ह उत्तर दिलं. एडिसन म्हणाला बाबा हो तुमचं म्हणणं खरं आहे. बघा काय बघा, असे 999 प्रयोग आहेत की ज्यानं कधीही बल्ब प्रकाशित होत नाही आणि ते जगात फक्त मला एकट्यालाच माहित आहेत. म्हणजे माझे 999 प्रयोग फेल गेले नाहीत. मी 999 प्रयोग करत 1000व्या प्रयोगाला बल्ब प्रकाशित झाला. म्हणजे 999 अनुभव घेऊन मी इथपर्यंत आलोय. एडिसन निगेटिव्हला पॉझिटिव्ह उत्तर दिलं. मोह सापळा आणि भय सापळा तरुणांसाठी मी सांगायला आज सरांनी विषय दिला युवा शक्ती, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती. आता राष्ट्रभक्तीकडे जाणार आहे मी. 5 मिनिटं राहिले शेवटचे. काय राष्ट्रभक्ती पहिल्यांदा थोडं सांगितले पण आता थोडं सांगतो. पण थोडस सांगतो इथं राहिलेला विषय. या ठिकाणी तुम्ही स्पायडर बघितले? मकडी, कोळी घर कसं बांधतो? बोला की कुठनं धागा आणतो? त्याच्या तोंडातून लाळ येते, त्या लाळेचा धागा बनवतो. प्रयोगाला करून बघा. माझ्याकडे एवढ्या जवळनं काढलेला व्हिडिओ होता, आता नाही माझ्याकडे. एवढ्याच जवळनं त्याचं काम बघितलं होतं. असा व्हिडिओ ते बघण्यासारखं आहे. जगातल्या कुठल्या कारागिराची हिंमत नाही. तो इथं टच करतो. हात आणि पाय 6 असतात. हात वेगळे नसतात आमच्यासारखे मोकळे. पाया उभा राहिलो, हाताने काम करायलो असलं नाही. तिथं धागा जोडतो आणि धाग्यावर खाली येतो. त्याच धाग्यावर बॅलन्स करत खाली येतो. काय युक्त्या बघा, कला आहे. आणि परत त्या धाग्यावर वर जातो. इथं टच करून असे उभे धागे लावतो, मग गोल धागे लावतो. 1 सेकंदाच्या पुढे थांबत नाही. 1 सेकंदाच्या पुढे धागा जोडतो मिलीमीटर मध्ये आणि धागा पुढच्या लाईनला लावतो, तो पुढच्या लाईनला लावतो. असं करत गोल धागे लावतो. गोल लावल्यावर शेवटी जाळं करतो, एकत्र करतो आणि तिथं बसतो, गप्प बसतो. त्याच्या पायामध्ये विषारी घटक असतात. तिकडून माशी, किडा काहीतरी पंख फडफड देतो, त्याला दिसत नाही, ते अडकतं. त्याचं पंख अडकल्यानंतर तो हल्ला करतो. ते विषारी घटक असतात पायामध्ये, त्याला बेशुद्ध करतो आणि पकडून ठेवतो. मारत नाही, बेशुद्ध करून ठेवतो. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा भक्ष्य म्हणून खातो. काय शिकण्यासारखी गोष्ट आहे बघा त्याच्याकडे. आता त्याचं घर मोडता ना तुम्ही. किती दिवसानं मोडता घर? बोला की. कोण रोज मोडतंय, कोण 4 दिवसांनी, कोण 8 दिवसांनी, कोण महिन्यानं, कोण दसऱ्याला, कोण शिमग्याला. कळलं काय? कधीतरी मोडतंय. कारण का एका घरात वर्षभर घर मोडलं जात आणि एका घरात 8 दिवसानं 4 दिवसानं घर मोडलं जातं. असो, घर मोडल्यानंतर किती दिवसानं घर मारायला चालू करतो? कधी?
लगेच दुसऱ्या मिनिटाला कुठल्या अनुदानाची वाट बघतो, कुठलं छन्नी हातोडं मागतो कोणाकडे, माझं घर मोडलं हो, मला जरा कोणी मदत करा असं म्हणत नाही, दुसऱ्या क्षणाला घर बांधायला चालू करतो. कोणी शिकवलं हो त्याला? डोळे सगळ्यांना दृष्टी पाहिजे. मुंग्यांची लाईन कधी बघितल्या? मुंग्यांची लाईन तरुणासाठी सांगावलंय, सगळी तरुणच समजते हा तुम्हाला. मुंग्यांची लाईन कधी बघितल्या? मुंग्या लाईन मोडतात का बघा. आणि मुंग्या तुम्ही लाईन मोडा, व्यत्यय आणा, लगेच बाहेरनं लाईन करतात. कसं कळतं हो त्यांना? तिकडल्या मुंग्यांना कसं काय कळतं? बोला की. आता बघा, मुंग्यांची लाईन दिसली तर प्रत्येक मुंगीला भेटल्याशिवाय पुढे जात नाही, अजिबात पुढे जात नाही. बघा तुम्ही, प्रत्येक मुंगीला संदेश यंत्रणा आहे, ती विचारते पुढे काय धोका आहे काय. तिकडनं येणाऱ्याला इकडले विचारते आणि इकडनं तिकडले विचारते पुढे काय धोका आहे काय. आणि धोका आहे म्हणजे लगेच काय प्लॅनिंग आहे, काय नियोजन आहे, लगेच धोका नाही तिकडनं लाईनचा. कोणी शिकवलो? तुमच्या साखरेच्या डब्याला जर मुंगी लागली असेल तर प्रयोग करून बघा. तुम्ही तिसऱ्या भिंतीच्या आत डबा नेऊन ठेवायचा, नाही दुसऱ्या दिवशी मुंगी आली तर मला फोन करायचा. काय शोधक दृष्टी आहे हो त्याच्याकडे. आणि आमची तरुण डॉल्बीवर नसते, वरातीत नसते. आजा नातवाला घेऊन गेला वरात बघाय. आजा कोणाला घेऊन गेला? खांद्यावर. नातू खांद्यावर नाचायला. माणसं म्हणाली काय पोरगं नसते, खाली सोडा म्हणले. कुठं? हरिपाठात नव वरातीत. माणसं म्हणाली काय पोरगं नसते, कुठं? बोला की. वरातीत. काय पोरगं नसते, कुठं? बिन बलविता दुसऱ्याच्या वरातीत रात्रभर नसतो. एखाद्या पोराला वाटायला त्याला विचारलं कुठं चाल गेलतास? वरातीला. कुणाची माहित नाही म्हणते, वरातीत नाचायला गेलतो. वरात कुणाची? नाचतोय को, कशासाठी, कुणासाठी आणि का? नाचावं. नाचण्यात पण संस्कृती आहे, नाचण्यात पण विकृती आहे. संस्कृतीतनं कथ्थक नृत्य आहे, संस्कृतीनं नाचावं. कोण म्हणते नाचू नये? हरिपाठात नाचावं. कोण म्हणते नाचू नये? नाचावं हो, देहभान विसरून नाचावं. देहाच्या निराशे पाविजे अठाया माझी ऐशी काया जाऊन होय. असो, विषय मोठा आहे. मला शेवटचा एक मुद्दा सांगायचा. राष्ट्रभक्ती, युवा शक्ती, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती. बघा, कारगिलचं युद्ध सगळ्यांना माहित. काय करतोय आम्ही देशासाठी हो? किती सुरक्षित आहे हो इथं. बघा, चारही भिंती आहेत, खुर्ची बसायला आहे, कपडे अंगावर चांगले आहेत, चष्मा आहे, डोक्याला तेल लावले, सगळी इंद्रिय चांगले आहेत, फॅन वरती लावलाय, कोणतरी अन्न शिजवायला घरात, आता जाऊन जेवणार. कळलं काय? काय करतोय देशासाठी आम्ही? काय करतोय हो? ते रामदास फुटाणे सर म्हणतात, भारत माझा कधी कधी तर देश आहे. भारत माझा म्हणा की, म्हणजे इतर वेळा भारत माझा देश नाही आहे हो. भारत माझा देश नाही आहे. जाऊ दे, कारगिलचं युद्ध परवा झालं. कारगिलमध्ये घुसखोरी झाली पहिल्यांदा, आणि ती घुसखोरी हकलून दिली. हकलून दिल्यानंतर बाँड्रीवर गेल्यानंतर, पाकिस्तानच्या बाँड्रीवर गेल्यानंतर एक माणूस मागवळून म्हणाला, एक ना एक दिवस कारगिल ताब्यात घेणार. त्याचं नाव माहित आहे का तुम्हाला? तो त्या सैन्याचा कॅप्टन होता. कोण? परवेज मुशर्रफ. तो स्वतः कॅप्टन होता. तो जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाला तेव्हा परत मोहीम आखली. ही सत्य घटना घडलेली सांगतो. जे आमचे कॅप्टन त्यामध्ये ब्रिगेडियर होते, त्यांच्या तोंडनं ऐकलेले वाक्य तुम्हाला सांगावले. नीट ऐका. शेवटच्या 5 मिनिटात मी संपवणार आहे. फार महत्वाचं. रडणार आहे, तुमच्या डोळ्यातनं पाणी आहे. आणि तो निघून गेला. आणि परत तिथे हिम बर्फ आहे, खूप उंच आहेत, तिथे जाणं अवघड आहे. फार म्हणजे दुर्मिळ वाट आहे. -30 डिग्री टेम्परेचर आहे, -30 डिग्री टेम्परेचर. आणि अशा ठिकाणी तिकडं कोणच येत नाही, गुराकी खाली कुठं तरी जायचे, वर जायचे नाही. आणि अशा ठिकाणी त्यांनी परत मोहीम आखली राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर. आणि बंकर बांधले. ओ बंकर बांधले. कसले बंकर बांधले? सिमेंटचे बंकर बांधले. त्यांनी भारतीय सैन्याचा अभ्यास केला. भारतीय सैन्य आले तर कसे येतात? भारतीय सैन्य असे तिरके चढतात डोंगरावर, सरळ चढत नाहीत. त्यांनी एक दुर्बिनवाला ठेवला प्रत्येक बंकरवर, आणि 2 AK-47च्या पुढच्या रायफल, अत्याधुनिक रायफल, अगदी लांबच टिपणाऱ्या असे 2-2 रायफलवाले एका त्या बंकरवर ठेवले. असे कितीतरी बंकर वर बांधले. तिथं काही काळ राहिलं तर नाकाचा शेंडा पण निघून जातो, एवढा बर्फ असतो.
बोट सुन्न होतात, बोट गळून पडतात, एवढा बर्फ असतो. असे ब्लँकेट आणि सगळं घेऊन ते अतिरेकी घुसून बसले होते दबा धरून. आणि एक गुराखी गेला आणि त्यांना काहीतरी हालचाल दिसली आणि त्यांनी सैनिकांना सांगितलं की भारतीय हद्दीमध्ये कोणीतरी घुसखोरी केलेला आहे. मग मोहीम सुरू झाली. जो गुरखा बटालियन, जाट बटालियन, मराठा बटालियन, अतिशय धाडशी बटालियन पायथ्याला गेले. बघितलं, वरती चढता येत नव्हतं. वरच्या माणसाला खालच्या माणसाला मारता येतं, पण खालच्या माणसाला वरच्या माणसाला मारता येत नाही. बघा, खालचा वरचा मारून मागे सरू शकतो, पण खालचा काहीच करू शकत नाही. बघा, म्हणजे वर जो असेल उंचावर त्याला खालचं टिपता येतं, पण खालच्याला वरचं टिपता येत नाही. आता डोंगरावर चढायचं कसं? वर जाणारा ते फायरिंग करून मारत होत. मग कशी मोहीम आखली, बटालियन केलं आणि मग आपले सैनिक चढायला आले. पण आमच्या सैनिकांना माहित नव्हतं त्यांनी प्लॅनिंग केलेलं. आमचे सैनिक असे तिरके चढाले, पण वरनं त्यांना टिपलं जायचं, खाली पाडलं जायचं. मग सगळे खाली थांबले आणि एक प्लॅनिंग केलं. काय केलं? आता मधनं जायचं, म्हणजे तिरकं नाही जायचं, मधनं जायचं. काय करायचं? हँड ग्रेनाइट बॉम्ब घ्यायचं. आता बॉम्बची पिन काढल्यावर काही सेकंदामध्ये तो टाकावा लागतो, नाही तर आपल्या जवळ फुटणार आहे. आता जात असताना तिथनं काटे कुठे असतील, काय दगड असतील, काय असतील, मधी सगळीकडे बर्फ असेल असं रे, त्यातनं खरचटत घसरत कुरडत जायचं. चालून जायचं नाही, चालत गेलं तर दिसणार. असं घसरत घसरत जायचं. त्या बंकरच्या जवळ जायचं. 2.5-3 फुटाचे बंकर असायचे आणि तिथं लपून बसायचं. बसून पिन काढायची, पिन काढून बसून उडी मारायची. 2.5-3 फूट उभा राहून नाही, उभा राहिली की डोक्यात गोळी बसणार. बसून उडी मारायची, बॉम्ब टाकायचा आणि परत इकडे उडी मारायची. असे कितीतरी बंकर उद्ध्वस्त केले, पण असे 2-3 बंकर होते ते आपल्या ताब्यातच येत नव्हते. सैन्यामध्ये नियम आहे काय? जर सैनिक जखमी झाला तर त्याला बाकीच्या सैनिकांनी परत घेऊन यायचं. सैन्यामध्ये नियम आहे, जर शेजारी सैनिकाचा मृत्यू झाला तर ते मृत्यूच्या आधी त्याची शेवटची इच्छा विचारायची त्या शेजारी सैनिकानं, त्याची डेड बॉडी परत आणायची. हा नियम आहे. पण आता असा नियम ठरला, खाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं कोण कोण येणार. 110 लोकांची टीम तयार केली. सगळ्यांना नाही बोलवलं, ज्यांना खरोखर यायचं आहे, पण ज्यांनी कफन बांधून यायचं, तो परत दिल्याची गॅरंटी नाही अशा धर्तीवर. आणि 110 लोक तयार झाली आणि त्यांना सांगितलं, त्यांना अँबिशन दिलं, दारुगोळा दिला, त्यांना गन दिले, सगळं दिलं आणि सांगितलं सैन्यातला नियम आता बाजूला ठेवणार आहे. तुम्ही तिकडनं 5 गोळे आले तर एकच गोळी ओढवायची आणि तिथपर्यंत जाईपर्यंत तुमचं अँबिशन पुरलं पाहिजे, म्हणजे दारुगोळा पुरला पाहिजे, तुमच्याकडे सामग्री आहे ती पुरली पाहिजे. असं करत करत चालले होते. त्यांनी कोपऱ्यावर बंकर लावले होते. येणारे सैनिक टिपत होते, वर्ण मारत होते. असं करत 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 आमचे सैनिक वर चालले होते आणि त्यातले 25 सैनिक शिल्लक राहिले हो. शेवटच्या बंकर पर्यंत जात असत. खाली खोल दरी होती, वरती कडा होता, 2-3 फुटाची वाट होती बर्फातली. प्रत्येकाच्या कमरेला दोर बांधला होता सैनिकांच्या. का? तर चुकून कोणाचा पाय घसरून खाली पडला तर त्याला वर काढावं. 3 मिनिटात जर नाही वर काढलं तर दोर कापायचा आणि त्याला खाली सोडायचं. 3 मिनिटात मृत्यू व्हायचा बर्फामध्ये गोठून. एवढी खोल दरी आणि त्यामध्ये बर्फामध्ये -30 डिग्री हो. -30 डिग्रीला आमचे सैनिक लढत होते, पुढे जात होते. समोरनं शत्रू बघत होता, ही वरती या लागलेत आणि आमचे सैनिक जीव सावरत, अँबिशन सावरत, पडणाऱ्या माणसांना सावरत त्या अडचणीतून पुढे जात होते. शेवटी दोघे एकमेकाच्या टापूत आले, रेंजमध्ये आले. रेंजमध्ये आल्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला आमच्या सैनिकाकडे. तिथं डोंगरामध्ये एक झाड पडलेलं होतं मोठं. फायरिंग सुरू झाल्यानंतर आमच्या कॅप्टनने आदेश दिला, लेट पोझिशन, सगळ्यांनी झोपा खाली. गोळ्या येत होत आणि त्या मोठ्या लाकडाच्या आडाला आमचे सैनिक झोपले हो, आडवे. आता त्यांना माहित होतं इथं आमचे सैनिक झोपलेत. यांना माहित होतं आपल्या रेंजमध्ये ते आहेत. पण उठायचं कोणी? उठणारा मरणार. कफन बांधून उठायचं होतं, दुसऱ्या हातात काय नव्हतं. आता आम्ही नाही हल्ला केला तर ते आधी हल्ला करणार. जो आधी हल्ला करणार तो विजय होणार होता. प्रसंग काय बघा, बर्फ पडतोय, सगळे सैनिक आमचे त्या लाकडाच्या आडाला लेट पोझिशन मध्ये आहेत. कॅप्टनच्या कमरेला फक्त एक पाण्याची बॉटल होती. सत्य घडलेला प्रसंग आहे, राष्ट्रभक्ती काय असते बघ. कॅप्टनने आदेश दिला, कोण उठणार झोपून? कोण उठणार? कोणतरी उठायला पाहिजे. उठणारा मरणार हे सिद्ध आहे, 100% सिद्ध आहे. एक बहादूर सैनिक 3 होते, त्यातले 2 मारले.
पण 2 मारत असताना त्यांच्या पण गोळ्या सुटल्या होत्या हो, ते पण सावध होते. आणि गोळ्या सुटल्यामुळं आमच्या सैनिकाच्या मेंदूमध्ये, हृदयामध्ये, डोळ्यामध्ये गोळ्या घुसल्या होत्या हो, सगळ्या गोळ्या घुसल्या होत्या. आता त्याला ग्लानी येत होती, त्याला डोळ्यामध्ये अंधार येत, तो इकडे तिकडे बघत होता आणि त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली. आता त्याला मरण दिसत होतं समोर. त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली. तो म्हणला मला पाणी द्यावं. शेवटची इच्छा काय होती? पाणी द्या. आता पाणी द्या कोण उठणार? पाणी उठणारा पण मारणार. कोणच पाणी द्या उठलं नाही. शेवटी कॅप्टन बर्फाचा गोळा केला आणि असा वर उडवला. त्यानं तोंड उघडलं होतं. शेवटची इच्छा पाणी. तो बर्फाचा गोळा कुठेतरी तोंडापर्यंत गेला आणि खाली पडला. तो म्हणत होता मला पाणी द्यावं. परत बर्फाचा गोळा केला, असा उडवला, तोंडापर्यंत गेला पण खाली पडला. तो सैनिक कोसळला. कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, वतन साथियों. धन्यवाद सर. अतिशय जोशपूर्ण असं आपले 1.25 तासाचं